नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी आहे कोमल वासनवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघता बघता आपले श्रावण महिन्याचे 3 सोमवारसुद्धा झाले. आता उद्या येणारा 4था सोमवार, श्रावण सोमवार, त्या दिवशी आहे गोकुळ अष्टमी. तर त्या दिवशी आपण श्रावण सोमवारचा उपवास व गोकुळ अष्टमीचा उपवास कसा करावा हे आज आपण बघणार आहोत. तर थोडीफार माहिती घेऊया. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जाणारा श्रावण सोमवारचा उपवास त्या दिवशी सोडला जातो. दोन्ही व्रते एकाच दिवशी आल्याने कोणता उपवास कधी सोडावा याबाबत अनेक महिलांच्या मनात शंका आहे. त्याबाबत शास्त्र काय सांगते ते आज आपण जाणून घेऊया. संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी. देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव, जन्मसोहळा विविध पद्धतीने आपण साजरा करतो. श्रावण वद्य अष्टमीला या दिवशी तिथील मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. यंदा 2024 मध्ये 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. यंदा जन्माष्टमी श्रावण सोमवारी आल्याने या दिवसाचे खूप महत्त्व वाढले आहे. श्रावणी सोमवारचे शिवपूजन केले तर जाणारच आहे. शिवाय जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जातात. या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि ते सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे. कोणता उपवास कधी आणि कशा प्रकारे सोडावा हे आज आपण बघणार आहोत. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळ अष्टमी विशेष साजरी केली जाते. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दहीहंडी, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंद मनोरे रचून ते दहीहंडी फोडतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे. याच दिवशी श्रावणी सोमवार सुद्धा आहे. श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो. अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो. परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे. जन्माष्टमीच्या अहोरात्र म्हणजे मध्यरात्री आपण उपवास सोडतो, तो नेहमीचाच असेल. तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा हे आज आपण बघणार आहोत. जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा? काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील तर दोन्ही उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवार सूर्यास्तानंतरचा भाताचा वास घेऊन म्हणजे अवघ्राण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल. परंतु ही पद्धत योग्य नाही, कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याची शास्त्रात केलेली आढळून येते. एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते. कारण एका वेदमंत्रात याबाबत संदर्भ येतो की आपो वा अशित अनिश्चितच, कारण पाणी जे असतं ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्याचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्याने सायंकाळी पाणी पिऊन उपवास सोडावा. म्हणजे तशी भावना आहे, तशी मनात असते. पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो आणि सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्रपर्यंत कायम सुरू राहील असे सांगितले जाते. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.